कोणताच व्यवसाय कायम नफ्यात राहू शकत नाही आणि तोट्यात चालू शकत नाही. जो वर जातो तो खालीही येतो आणि जो खाली असतो तो मुसंडी मारत वर गेल्याशिवाय राहत नाही. बिझनेसचे हे नियम शेअर बाजाराला तंतोतंत लागू होतात. त्यामुळे मग प्रश्न पडतो की सध्याच्या सातत्यानं खाली जाणाऱ्या मार्केटमध्ये गुंतवणूक करावी का? करायची म्हणलं तर योग्य स्ट्रॅटेजी काय असावी? की दुरून डोंगर साजरे म्हणत इक्विटी फंडांपासून 4 हात लांबच राहावं? या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत. नमस्ते भूषण, कशा आहात तुम्ही? नमस्ते निरंजन, मस्त मजेत. तुम्ही कसे आहात? एकदम बढिया. पण तेच आहे की मार्केट हे सातत्याने खाली आहे असं दिसतंय आणि ते तसंच राहील का अशी शंका येते. सो ही भीती इन्व्हेस्टरच्या मनातली जावी म्हणूनच आपण विषय असे छेडतोय निरंजन, की ये लाल रंग कब मुझे छोडेगा, त्यानंतर हार कर जितने वाले को बाजीगर कहते हैं, भय इथले संपत नाही, आणि असे असंख्य विषय आपण नव्यानेही घेऊन येत आहोत. सो ऐकत रहा फंडा म्युच्युअल फंडाचा. अगदीच तुम्ही म्हणलात भूषण तसं हार कर जितने वाले को असं आपल्या आजच्या एपिसोडचं नाव आहे. सध्याची मार्केटमधली स्थिती बघता गुंतवणूकदारांना पडत्या मार्केटमध्ये गुंतवणूक करत बाजीगर होणं खरंच शक्य आहे? सो याच्यात कसं आहे निरंजन, आपण जे टप्प्याटप्प्यानं इन्व्हेस्टरला सांगण्याचा प्रयत्न करतोय की ये लाल रंग कब मुझे छोडेगा किंवा भय इथले संपत नाही, आणि आज आपण टॉपिक जो छेडलाय हार कर जितने वाले को बाजीगर कहते, असं म्हणजे जी बाजीगर पिक्चरचं टायटल आहे असं म्हणायला हरकत नाही. काय आहे की आपल्याला जर बाजी मारायची, आपल्याला जर जिंकायचंय, तर आपल्याला ऍक्च्युली मॅच्युरिटी म्हणजे इन्व्हेस्टर म्हणूनची मॅच्युरिटी स्वतःत आणणं गरजेचं आहे. एक म्हणजे नुसतंच पडत्या मार्केटमध्ये मी गुंतवणूक करतोय, ॲव्हरेजिंग करतोय आणि मग मी जिंकणार आहे का, हा प्रश्न जरी असला तरी मग आता हा प्रश्न मॅक्झिमम किती लोकांना पडलाय किंवा मॅक्झिमम कुठल्या इन्व्हेस्टरला पडलाय असा जर विचार केला ना निरंजन, तर सांगायला आनंद होतो की रिसंटच्या फारशा गुंतवणूकदारांना पडलेला नाही. एक दुसरा महत्वाचा मुद्दा की मग कोणाला पडलाय, तर हा प्रश्न असंख्य अशा इन्व्हेस्टरला पडलाय की ज्यांनी स्वतःचं डोकं वापरून किंवा स्वतः काहीतरी रिसर्च स्वतःचा करून डायरेक्ट शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे किंवा काही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. आता हा प्रश्न पडण्यामागचं कारण काय की पास्ट परफॉर्मन्स बघून जी गुंतवणूक केली जाते किंवा मागच्या 5 वर्षात ABC ह्या फंडाने 30% गजगशीत परतावा दिलेला आहे आणि त्यामुळे मग आता त्या फंडात इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाही, असं बघून जी इन्व्हेस्टमेंट केली जाते त्यांना खरंच शक्य आहे का, हा मनात प्रश्न आहे आणि तो पडणं स्वाभाविक आहे. आता मागचा पास्ट परफॉर्मन्स बघून इन्व्हेस्टमेंट करायची नाही, मग काय करायचं असाही प्रश्न आहे. मग आता जर मला मागचा पास्ट परफॉर्मन्स बघायचा आहे, फंड निवडायचा आहे किंवा नुसतं परफॉर्मन्स वर जोर न देता इतरही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत असं जेव्हा आपण म्हणतो निरंजन, इन्व्हेस्टरने या सगळ्यांकडे बघणं अपेक्षित आहे. तर एक तर आपण क्वालिटी म्युच्युअल फंड कंपनी बरोबर आहोत का. आता म्युच्युअल फंडची क्वालिटी चेक करायची, सो देर इज अ प्रोसेस फॉर इट, राईट. म्हणजे त्या कंपनीचा ब्रँड कितपत चांगला आहे, ती कंपनी किती वर्षांपासून फायनान्शियल डिस्ट्रीब्युशन प्रॉडक्टमध्ये आहे, त्यांनी आजपर्यंत कशा प्रकारचे प्रॉडक्ट ते लॉन्च केलेले आहेत, ते इन्व्हेस्टरच्या भल्यासाठी आहेत की फक्त मार्केटमधून पैसे कलेक्शनचं काम चाललेलं आहे. त्यानंतर म्हणजे ह्या कंपन्यांकडे असणारे फंड मॅनेजर, अनालिस्ट, MD, CEO ही किती काळ त्या कंपन्यांशी जोडले गेलेली आहेत. कंपनी डेव्हलप्ड होताना, इव्हॉल्व्ड होताना हळूहळू त्यांनी त्यांची प्रोसेस कशी इव्हॉल्व केलेली आहे, हे थोडंसं समजून जर घेतलेलं असेल, मे बी गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने, कारण हे प्रत्येक इन्व्हेस्टरला इन डिटेल समजून घेणं शक्य नाहीये, कारण प्रत्येकाला तो ऍक्सेस आहे असंही नाही आणि प्रत्येकापर्यंत ती माहिती पोहोचते असंही नाही. सो हे समजून जर घेतलेलं असेल तर कदाचित बाजीगर होणं शक्य आहे असं माझं मत आहे. हॅव्हिंग सेड दिस, की मला मग बाजीगर प्रत्येक इन्व्हेस्टरला व्हायचंय. आता असं आपण समजूयात की तो क्रिसेंटचा गुंतवणूकदार नाहीये आणि त्याला बाजीगर व्हायचंय किंवा एनी रेग्युलर इन्व्हेस्टर. तर एक तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेले फंड हे तुमच्या गरजेनुसार आहेत का, ती गरज
आणि त्याचं ड्युरेशन काय आहे. म्हणजे इथे आपण एक उदाहरण घेऊयात निरंजन, की मी माझ्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी एक फंड निवडलेला आहे. परत एक एक्झाम्पल आपण, की बाबा एबीसी फंड, आपण मी सारखं एबीसी फंड किंवा XYZ फंड ह्याच्यासाठी म्हणतो की इथे आपल्याला कुठलाही फंड प्रमोट करायचा नाहीये. ओके, सो मी त्या फंडात गुंतवणूक केलेली आहे. मागच्या 3 वर्षांपासून मी ती गुंतवणूक करतोय ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून. आणि आज मला परतावा मार्केट वेगानं खाली आल्यामुळे हा माझा परतावा जो मला 18-20% दिसत होता, जो आज मला 4-5-6% आलेला दिसतोय. सो असं जर झालेलं असेल तर ह्याचा अर्थ असा आहे का की तो फंड चुकीचा आहे? तर नक्कीच नाही. आता फंड चुकीचा नाही असं जेव्हा मी म्हणतो, तर त्यातला कंटेंट, पोर्टफोलिओ त्याच्यात लार्ज कॅप किती आहे, मिड कॅप किती आहे, स्मॉल कॅप किती आहे, याचं पर्सेंटेज ऑफ ॲलोकेशन कसं त्या फंड मॅनेजरने किंवा त्या फंड हाऊसने ठरवलेलं आहे एक. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, मग सेक्टर स्पेसिफिक कॉल कसे घेतलेले आहेत. त्यानंतर त्या सेक्टरमधल्या पर्टिक्युलर एखाद्या स्टॉकला, कंपनीला कसं वेटेज दिलं गेलेलं आहे. इंडेक्समध्ये ते सेक्टर काय पर्सेंटेज होतं किंवा आहे आणि फंडमध्ये ते किती पर्सेंटेज आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची पडताळणी गुंतवणूक सल्लागाराशी करून मग मी त्या फंडमध्ये ॲव्हरेजिंग करायचंय आणि पुढे गुंतवणूक चालू ठेवायची आहे आणि मग मला बाजीगर होता येणं शक्य आहे का, याची देखील पडताळणी होणं गरजेचं आहे. पण एकंदरीतच बाजीगर होणं शक्य आहे जर मी योग्य फंडात असेल, क्वालिटी स्क्रिप्टमध्ये, क्वालिटी स्टॉकमध्ये असेल, त्याची लॉन्जिटिव्हिटी योग्य असेल, त्या फंडचं किंवा फंड हाऊसचं मॅनेजमेंट योग्य असेल, त्यांनी आत्तापर्यंत चढणाऱ्या आणि पडणाऱ्या दोन्ही सायकलमध्ये योग्य जर परफॉर्मन्स दिलेला असेल. परफॉर्मन्स हा कायम पर्सेंटेज ऑफ रिटर्नमध्ये ठरत नाही निरंजन. कारण जर मार्केट पडत असेल आणि तो फंड बेंचमार्कपेक्षा कमी जर उतरलेला असेल आणि मार्केट चढत असेल आणि त्याने जर बेंचमार्कपेक्षा जास्त परतावा दिलेला असेल, तर या दोन्ही केसमध्ये बाजीगर होता येणं शक्य आहे, सब्जेक्ट टू दी क्वालिटी मॅनेजमेंट. खूपच तुम्ही डिटेलमध्ये सांगितलं आणि हे सगळे मुद्दे मला असं वाटतं की चेक करणं खूप महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करताय. मग तुम्ही ते क्रिसेंट मार्फत करत असा किंवा बाकी तुमचा कुठला अन्य डिस्ट्रीब्युटरी असेल. फक्त होतंय काय भूषण, की लोक ना आकडेवारीवर जास्ती विसंबून राहतात किंवा ती बघूनच जास्ती पॅनिक होत आहेत. म्हणजे सप्टेंबर 24 ते फेब्रुवारी 25 या गेल्या 6 महिन्यात सेन्सेक्स 10,000 पॉईंट्सनं खाली आलाय. पेपरमध्ये रोज बातम्या याविषयीच्या. तर ही मार्केट करेक्शन आहे, क्रॅश आहे का आणखी काही आहे, असा प्रश्न अनेकांना आहे. आता सप्टेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत सेन्सेक्स 10,000-11,000 पॉईंटने जरी खाली आलेला असला निरंजन, तरीही मी इन्व्हेस्टर म्हणून सप्टेंबर 24 ते फेब्रुवारी 25 साठी इन्व्हेस्टमेंट नाही केलेली, जर मी इक्विटी रिलेटेड म्युच्युअल फंडमध्ये असेल तर. बरोबर. दुसरा महत्वाचा मुद्दा, आता ते जर 10-11,000 पॉईंटने खाली आलेलं आहे आणि समजा माझं गोल, फायनान्शियल गोल हे मुलीचं लग्न हे जर असेल किंवा फायनान्शियल फ्रीडम हा जो गोल असेल किंवा वर्ल्ड टूर असा गोल असेल, तर मग जर त्याचं ड्युरेशन 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष असं मी जर निवडलेलं आहे गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी, तर मग घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. एक. दुसरा महत्वाचा मुद्दा, की आता असेही इन्व्हेस्टर आहेत की ज्यांनी 5 वर्षांपूर्वी गुंतवणूक सुरू केली होती आणि मग त्यांचा जर परफॉर्मन्स किंवा परतावा, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा म्युच्युअल फंडच्या भाषेत XIRR, इंटरनल रेट ऑफ रिटर्न किंवा कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न हा जर 18-20% वरून 12%, 13% आलेला असेल, तर मला असं वाटतं निरंजन, की याला आपण करेक्शन आणि क्रॅश म्हणण्यापेक्षा, की माझ्या नफ्यातलं नुकसान हे जे माझं 18% किंवा 20% पोर्टफोलिओचा एकंदरीच परतावा जो होता सगळ्या मिळून पोर्टफोलिओचा ॲव्हरेज, तर तो आज 12-13% किंवा 11%, ते डिपेंड आहे की फंड काय क्वालिटीचा आहे, काय रिस्कचा आहे, याच्यावर तो रिटर्न कसा खाली येणार हे ठरणार आहे. तर हा खाली आलेला आहे. स्टील आय एम बीटिंग द इन्फ्लेशन, स्टील आय एम बीटिंग बँक FD रिटर्न, स्टील आय एम बीटिंग ऑल दी प्रॉडक्ट्स अवेलेबल इन दी मार्केट, ओके, इन दी फायनान्शियल मार्केट असं आपण म्हणूयात. ओके, सो असं जर होतंय तर मला तो क्रॅश आहे की ते करेक्शन आहे याची फारशी भीती किंवा तमा बाळगण्याचं कारण नाही. ओके, दुसरा ह्याच्यात आणखीन एक मुद्दा कसा येतो, की जर मी SIP इन्व्हेस्टर आहे, ओके, किंवा मी जर रेग्युलर इंटरवलला इन्व्हेस्टमेंट करत असेल, कारण प्रत्येकानेच SIP केलेली असेल किंवा मोठ्या रकमेची केली असेल असं शक्य नाहीये.
जर एखाद्याची SIP 50,000 रुपयांची आहे, जर मग आता मला हे छान करेक्शन मिळालेलं आहे, मार्केट वेगानं खाली आलेलं आहे, 26 सप्टेंबर 2024 ही ॲक्च्युअल डेट, त्या डेटपासून आत्तापर्यंत असं जर कन्सिडर केलं तर मग आणि मला पैसे पुढची 5, 7, 10 वर्ष नको आहेत. जर माझा कॅश फ्लो मला अलाऊ करतोय, तर मी नव्यानं 50,000 रुपयाची SIP ॲड करू शकतोय का? हा प्रश्न मी स्वतःला विचारायचा आहे. जी काही मॅक्झिमम स्ट्रेच करून मला SIP ॲड करता येणं शक्य आहे, ती जर केली तर ह्या क्रॅशचा, करेक्शनचा मला इन्व्हेस्टर म्हणून हा येणाऱ्या कालावधीत म्हणजे पुढच्या 3-5 वर्षांच्या कालावधीत बेनिफिटच होताना दिसणार आहे. आता ह्याची काही उदाहरणं देता येतील का निरंजन? तर 2008 हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे जेव्हा 2008 मध्ये वेगानं मार्केट करेक्ट झालं, म्हणजे 21,200चा सेन्सेक्स ऑलमोस्ट 8,000पर्यंत खाली आला, म्हणजे बापरे 50-60% करेक्शन आपण इथे बघितलं. सो आता हे एवढं मोठं करेक्शन झाल्यानंतर म्हणजे क्रिशनकडे पण निरंजन सांगायला मला म्हणजे धक्काच होतो थोडासा आणि भीती वाटते 2008 आठवलं की. कारण 1 कोटी रुपयाच्या महिन्याच्या SIP होत्या, ज्या थांबवून किंवा ज्या लोकांनी कॅन्सल केल्या आणि त्या हळूहळू कॅन्सल होत होत ती व्हॅल्यू 35 लाख रुपयांवर आली. ओके, म्हणजे माझं बिझनेसचं मूल्यांकन जिथे 1 कोटीची महिन्याची SIP चालू आहे ती 35 लाखांपर्यंत आली. आता आम्ही हे का थांबवू शकलो नाही? कारण मला करिअरमध्ये येऊन 5च वर्ष झालेली होती. किंबहुना तेवढं मार्केटचं ज्ञान नव्हतं. म्हणजे 5 वर्षात फार तुम्ही काही ज्ञान अवगत करता मार्केटमध्ये आल्यानंतर. म्हणजे मी आज 23 वर्ष मार्केटमध्ये होऊन SIP, म्युच्युअल फंड, इक्विटी मार्केट, सेन्सेक्स, निफ्टी हे सगळं रेग्युलरली बघून सुद्धा मला असं वाटतं की मी फार काही पर्सेंटेज ऑफ नॉलेजला पोहोचलेलो नाही. कारण एव्हरी डे देर इज अ न्यू लर्निंग. आज मला असं वाटतं की टेक्स्टाईल इंडस्ट्रीवर जाणार आहे, पण कदाचित डिजिटल म्हणजे नॉन कोर IT हे लीड करणारं सेक्टर असेल, कदाचित बँकिंग अँड फायनान्शियल हे लीड करणारं सेक्टर असेल, कदाचित रिअल इस्टेट परत लीड करणारं सेक्टर असेल. सो हा जजमेंट घेतच पुढे जायला लागतं, सरकायला लागतं आणि ही जेवढी तुमची बिझनेसमधली इन्व्हॉल्वमेंट आहे त्यानुसारच ते ठरणार आहे. सो कमिंग बॅक टू 2008 जे आपण क्रॅशबद्दल बोलत होतो, ओके, तर हे करेक्शन झाल्यानंतर ज्या 35 लाखांच्या निरंजन SIP चालू राहिल्या, त्या लोकांनी जे काही पैसे बनवलेत, ज्या आजही SIP चालू आहेत, तर त्यांचा परतावा जरी कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न हा 16%, 17%, 18% डिपेंड ऑन फंड कसा आहे, तो फंड किती रिस्क हा घेतो, किंवा तो सेक्टोरियल आहे का तो डायव्हर्सिफाईड फंड आहे, याच्यावर तो रिटर्न ठरणार आहे. तर ज्या लोकांनी अशा कुठल्याही फंडामध्ये गुंतवणूक ही सुरू ठेवली त्यांना आज घसघशीत परतावा दिसतोय. सो मग म्हणूनच हे करेक्शन आत्ताची ऑपॉर्च्युनिटी आहे. इंडिया ही लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे. सिक्वेन्स वाईज जर बघायला गेलात तर इंडिया, डिजिटल इंडिया, मॅन्युफॅक्चरिंग, मेक इन इंडिया, त्यानंतर PLIची गव्हर्नमेंटने दिलेली मॅन्युफॅक्चरिंग किंवा कुठल्याही बिझनेसला थीम की ज्याच्यामुळे बिझनेसला होणारे बेनिफिट, फायदे, त्यानंतर इंडियाचं हळूहळू जगाच्या पटलावर वाढत जाणारं स्थान, या सगळ्या गोष्टींचा इंडिया इन्फ्लेटेड असणारी कंट्री, कारण इन्फ्लेशन हा जरी इन्व्हेस्टमेंटच्या अँगलने किंवा पैसे खर्च करण्याच्या अँगलने, कन्झम्पशन आपण जेव्हा म्हणतो तेव्हा सायलेंट किलर जरी असला तरी त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट इकॉनॉमीच्या ग्रोथवर देखील आहे निरंजन. कारण त्याच इकॉनॉमी चांगल्या ग्रो होताना दिसतात जिथे इन्फ्लेशन आहे. सो आपल्याला इन्व्हेस्टर म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग जर इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे तर ह्या मार्केटला, करेक्शनला, क्रॅशला कृपया घाबरून जाऊ नका. 10-11 हजार पॉईंट सेन्सेक्स खाली येणं जर तुमचं 4,79,000 करोडचं म्हणजे 4 ट्रिलियनची आपण इकॉनॉमी म्हणतो आणि 4,79,000 कोटीचं जर मार्केट कॅप असेल आणि आज जर ते खाली येत बिकॉज ऑफ करेक्शन, जर ते 4.25 लाख कोटी झालं असेल किंवा 3,70,00,000 झालेलं असेल, तर ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. इन्व्हेस्टर म्हणून चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि त्याचा बेनिफिट हा लॉंग टर्मला होणारच आहे. सो हे क्रॅश करेक्शन नसून योग्य ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही म्हणताय योग्य ऑपॉर्च्युनिटी आहे, त्याच्यावरूनच वॉरन बफे यांचा एक फेमस कोट आठवतोय. ते म्हणतात की टू बी फिअरफुल व्हेन अदर्स आर ग्रीडी अँड टू बी ग्रीडी ओनली व्हेन अदर्स आर फिअरफुल. तर मग सध्याच्या भीतीदायक वातावरणात लोभीच व्हायला हवंय. अतिशय उत्तम उदाहरणाचा तुम्ही दाखला घेतलाय निरंजन, कारण तो या विषयाशी 100% संलग्न असा आहे आणि वॉरन बफे ही व्यक्ती खरंच हॅट्स ऑफ आहे
तर त्यांना सलाम आहे. कारण ज्या व्यक्तीने वयाच्या 10व्या-11व्या वर्षापासून इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली आणि पोर्टफोलिओ खरा बिल्ड केला. पण ॲक्च्युली ह्यातलं खरं गमक काय माहिती आहे का निरंजन? वॉरन बफे या व्यक्तीचं, की यांना खरा रिटर्न वयाच्या साधारण 45-50 नंतर दिसायला लागला. हो सो मग एक इन्व्हेस्टर जर 50-60 वर्ष 70 वर्ष शांत बसतोय आणि त्याचा पोर्टफोलिओ योग्य बिल्ड करतोय आणि ज्याचं नाव वॉरन बफे आहे आणि ज्यांना आपण कायमच सलाम करतो योग्य गुंतवणूकदार म्हणून, तर आपण फक्त त्या व्यक्तीकडे बघत राहणार आहोत का किंवा त्यांचे विचार ऐकत राहणार आहोत का? तर ते इम्प्लिमेंट नाही का करायचे? आणि ॲज यू राईटली सेड की बी फिअरफुल वेन अदर्स आर ग्रीडी अँड बी ग्रीडी वेन अदर्स आर फिअरफुल, हे जे त्यांचं वाक्य आहे. ओके, सो सध्याच्या भीतीदायक वातावरणात आता ही भीती आपण जी म्हणतो ही मनात बसलेली भीती आहे निरंजन. मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे. मार्केट एक स्ट्रेट लाईनने 5 वर्ष सलग वर जात होतं. सो जर ते काही काळांपुरती साईडलाईन होतंय किंवा ते जर खाली येतंय, ते करेक्ट होतंय, तर कृपया त्याला घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. कारण आपलं हार्ट, आपलं जे हृदय आहे निरंजन, ते तेव्हा चालू राहणार आहे जेव्हा ते डब्ल्यू शेपमध्ये चालणार आहे. ओके, सेम मार्केटचं आहे. कारण आज जर एक सेक्टर वर आहे तर दुसरं सेक्टर खाली असणार आहे. आज जर एखादी कंपनी त्याच समजा क्षणभर आपण गृहीत धरूया की फार्मा सेक्टर आहे, ज्याच्यात सिप्ला ही कंपनी खूप चांगली करते किंवा इफ्का लॅबोरेटरीज ही कंपनी खूप चांगली करते वर्सेस सन फार्मा नाही चांगलं करत आहे. मी एक्झाम्पल देतोय हा. हो ओके, तर असं घडू शकतं ना. तर याला लगेचच ते सेक्टर खराब आहे, ती कंपनी खराब आहे, असं कुठेतरी कन्क्लुजनला न येता शांतपणे इन्व्हेस्टेड राहणं आणि म्हणजेच आपल्याला काय की योग्य इन्व्हेस्टर म्हणून स्वतःला पुढे आणायचं, जे आपण कायमच सांगतोय. आणि वॉरन बफेंच्या सेंटेन्सला आपण असं सांगू शकतो निरंजन, की आपल्याला लोभी नक्कीच नाही व्हायचंय. पण ॲट दी सेम टाईम माझे जे गोल्स आहेत, म्हणजे समजा आता मी माझा जर विचार केलात की 2 मुलं आहेत कुटुंबात, मिसेस आहे, आई-बाबा आहेत, यांची सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यानंतर माझे स्वतःचे वैयक्तिक काही फायनान्शियल गोल्स आहेत. मला जग फिरायचंय, हे माझं ॲस्पिरेशन आहे. त्यानंतर मला तुमच्यासारखा एक चांगला रायटर व्हायचंय. सो मग ज्याच्यासाठी मला वेळ द्यायला हवा, तर फ्री टाईम माझ्याकडे हवा. मग ते फ्रीडम मला मिळवणं गरजेचं आहे, ज्याला आपण फायनान्शियल फ्रीडम म्हणतो. सो ह्या सगळ्या गोष्टी मला जेव्हा अचीव्ह करायच्या आहेत, तेव्हा जर मी अशा संधीचा फायदा घेतला, तर त्याला मी स्वतःला लोभी म्हणणार का? तर नाही म्हटलं पाहिजे. आणि ॲट दी सेम टाईम मी आज पैसे टाकतोय आणि मला 3 महिन्यात 6 महिन्यात लगेच मला पटकन 25% रिटर्न हवेत किंवा शेअरची किंमत डबल होणार आहे, अशी काहीतरी न्यूज माझ्या कानावर पडते आणि मी पटकन पैसे टाकतो किंवा किंबहुना माझ्या पोर्टफोलिओचे मॅक्झिमम पैसे तिथे टाकतो, तर याला लोभ असं म्हटलं जाईल. सो अशा कृपया लोभाला बळी पडू नका. आपण सारखं इन्व्हेस्टरला आपण काय सांगण्याचा प्रयत्न करतोय निरंजन, की तुम्ही एक चांगला तुमच्याच इन्व्हेस्टमेंटला एक चांगला मुलामा द्यायचा आहे. तुम्ही मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर व्हायचं आहे आणि तो मुलामा तो तेव्हाच घडला जाईल किंवा ते ट्री तेव्हाच मोठं होईल, तेव्हाच तुम्हाला पैसे मिळतील जेव्हा तुमच्याकडे ग्रीडीनेस फारसा नसेल आणि तुम्ही तुमची प्रत्येक इन्व्हेस्टमेंट ही तुमच्या कुठल्या ना कुठल्या फायनान्शियल गोलसाठी जोडलेली असेल. आता बऱ्याचदा असं होतं निरंजन, म्हणजे आत्ताच आपल्या पॉडकास्टच्या आधी एक पाथर्डीचे सद्गृहस्थ आपल्या ऑफिसला येऊन गेले, जे पॉडकास्ट ऐकूनच आले होते निरंजन. ओके, सो कुठलाही फायनान्शियल गोल नव्हता या व्यक्तीचा. त्यांचं स्वतःचं लिकरचं शॉप आहे तिथे. त्यानंतर दोन्ही मुलं गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत, दोन्ही सुना गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत. सो घरात बक्कळ पैसा आहे. सो मग आता काय फायनान्शियल गोल? तर वेल्थ क्रिएशन हा फायनान्शियल गोल आहे. ओके, सो असा गोल असू शकतो ना, वेल्थ क्रिएशन पुढच्या 10 वर्षात आम्हाला या रकमेला पोहोचायचंय, XYZ रकमेला 50 कोटीला 100 कोटीला मला पोहोचायचंय. तर असा फायनान्शियल गोल असणं काही चुकीचं नाहीये. मग आता ह्याला ग्रीडीनेस म्हणायचं का? तर अजिबात नाही. मग मी समजून सांगण्याचं काय त्यांना काम केलं, की ह्याला तुम्हाला कंपाऊंडिंग या अर्थाने समजून घ्यायचंय. तुम्ही आमचा कंपाऊंडिंगचा जर पॉडकास्ट ऐकलेला नसेल तर तो प्लीज ऐका, की चक्रवाढ व्याजाचं आयुष्यात महत्त्व किती आहे, इन्व्हेस्टमेंटसाठी महत्त्व किती आहे आणि ते कशा पद्धतीने आपल्या इन्व्हेस्टमेंटला कंपाऊंडिंग करतं. सो इथे लोभी न होता जर मला कंपाऊंडिंग माझे पैसे व्यवस्थित करता आले वेल्थ क्रिएशन या अँगलने, कारण तुम्ही कुठल्याही ॲसेट क्लासचा निरंजन जर 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 50 वर्ष असा ॲव्हरेज रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जर काढत गेलात आणि जर तो इन्फ्लेशनला बीट करणारं जर तुम्हाला मिळालं, तर ती इन्व्हेस्टमेंट योग्य आहे आणि आपण योग्य गुंतवणूकदार आहोत. जर आपण आज मला खूप चांगला परतावा मिळतोय, म्हणजे
समजा मला हेल्थकेअर या सेक्टरमध्ये खूप चांगला परतावा मिळतोय म्हणून मी सगळे पैसे काढून हेल्थकेअरमध्ये लावले. जर मला सोन्यात खूप चांगला परतावा मिळतोय, सगळे पैसे काढून मी सोन्यात लावले. जर मला रिअल इस्टेटमध्ये एखादा प्लॉट 60-70% डिस्काउंटनी किंवा फ्लॅट 60-70% डिस्काउंटनी मिळतोय, माझे पैसे 3 वर्षात 4 पट 5 पट होणार आहेत. असं काहीतरी करून सगळ्याचा सगळा पोर्टफोलिओ तिकडे जर मी फिरवला, तर याला थोडंसं आपण लोभी आहोत असं म्हणता येईल. सो कृपया हे वाक्य नीट समजून घ्या. ग्रीडी अजिबात राहू नका. आणि मार्केट पडतंय तर मार्केट का पडतंय, त्याची कारणं काय आहेत, जगभराच्या इकॉनॉमीचा, त्या परिस्थितीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतोय. कारण इकॉनॉमी म्हणजे मार्केट हा इकॉनॉमीचा रिप्लिका आहे. तुमची इकॉनॉमी जेवढी चांगली करणार आहे तेवढंच मार्केट हे लॉंग टर्मला चांगलं करणार आहे. आणि मार्केट हे कायम फ्युचर डिस्काउंट करतं निरंजन. ओके, म्हणजे जर आजपासून वर्षभरात 2 वर्षात 3 वर्षात कुठली घटना घडणार आहे आणि त्याच्यामुळे कुठल्या कंपनीला बेनिफिट होऊ शकतो, ती कंपनी किंवा ते सेक्टर वेगानं पुढे सरकायला सुरुवात होते आणि आजपासूनच सुरू होते. सो ते फ्युचर डिस्काउंटिंग आहे. आणि हे जर आपल्याला म्युच्युअल फंडच्या, इक्विटी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून योग्य पद्धतीने अवेलेबल असेल, कारण फंड मॅनेजरचं ते कामच आहे ना निरंजन. बऱ्याचदा लोक असा इथे एक उपप्रश्न येतो, म्हणजे आपल्याला ग्रीडी न होता फंड मॅनेजर आपल्यासाठी ते काम करतोय ना. जर आज त्याला असं वाटतंय की फार्मामध्ये त्यांनी योग्य रिटर्न बनवलेत, तर तो त्याचं वेटेज कमी करून किंबहुना त्यातलं वेटेज पूर्णपणे शून्य करून वेगळ्या सेक्टरला एंट्री घेईल. सो हे काम इंटरनल लेवलला ती म्युच्युअल फंड कंपनी किंवा तो फंड मॅनेजर किंवा ती अनालिस्टची टीम ही कायम करतच असते. सो आपल्याला तिथे ग्रीडी राहायची किंवा लोभी राहण्याची गरज नाहीये. ऑन बिहाफ ऑफ अस ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून ती लोक तो कॉल घेत असतात किंवा त्या पद्धतीने ते काम करत असतात. सो डोंट बी ग्रीडी, बी ॲज अन पॉझिटिव्ह अँड लॉंग टर्म इन्व्हेस्टर. परफेक्ट. एक थोडासा बेसिक प्रश्न, म्हणजे शेअर बाजार अस्थिर असतो तेव्हा नेमकी जोखीम काय असते, जी गुंतवणूकदारांनी समजून घेणं पण तितकंच आवश्यक आहे. सो जेव्हा शेअर बाजार अस्थिर असतो, आता शेअर बाजार अस्थिर असण्याची कारणं काय असू शकतात, एक तर ही आधी आपल्याला कळली पाहिजेत. आता अस्थिरता ही खूप काळ स्थिर असलं की थोडंसं अस्थिर होणं हे स्वाभाविक आहे. म्हणजे माणसाचं मनही तसंच आहे निरंजन. आपण खूप काळ समजा तुम्ही जर पुढची 6 महिने महाराष्ट्रातल्या किंवा पुण्याजवळ आजच्या आजूबाजूच्या सारख्या टेकड्या चढत राहिलात शनिवार रविवार, तर 6 महिन्यानंतर तुमचं मन थोडंसं अस्थिर होणार आहे आणि तुम्हाला वाटणार आहे, बास यार आता थोडं थांबूयात, आता वेगळं काहीतरी करूयात. बरोबर. म्हणजे मी आता रनिंगला जाईल, मी नाही टेकडी चढणार. तर ही अस्थिरताच आहे ना, कारण तुम्ही कायम ड्युअल माइंडसेटमध्ये असतात. 2 महिने मी हे करतो, 4 महिने मी वेगळं काहीतरी करून बघतो. सो मग जर 5 वर्ष सलग मला रिटर्न दिलेला आहे आणि काही काळांपुरता शेअर बाजार जर कंटिन्युअसली खाली येतोय, तर मी एकदम इतकी भीती मनात घालून घेण्याचं काहीच कारण नाहीये की मला आता सगळंच म्हणजे पृथ्वी नष्ट होणार आहे, काही म्हणतात लोक. सो अशी काही जोखीम आहे का, तर नक्कीच अशी जोखीम नाही. ह्याचं कारण काय, तर ह्याचं कारण माणसाचं जगणं हे थांबणार आहे का निरंजन, जीवन जगणं हे थांबणार आहे का, म्हणजे आपण खाणं थांबवणार आहोत का, नाही, म्हणजे हॉटेल इंडस्ट्री चांगलं करणार आहे. आपण फिरायला जाणं थांबवणार आहोत का, नाही, म्हणजे ट्रॅव्हल इंडस्ट्री चांगलं करणार आहे. जर आजारी पडलो तर आपण दवाखान्यात जाणं थांबवणार आहे का, नाही. तर मग हॉस्पिटल्स आणि दवाखाने तुडुंब भरलेले असतात आणि चालत राहणार आहे. म्हणजेच मेडिकल फार्मा इंडस्ट्री चालू राहणार आहे. आपल्या घरात लहान मुलं असतील तर पैसे किंवा मार्केट किंवा इकॉनॉमी थोडीशी स्लो डाऊन झाली म्हणजे आपण त्यांना शाळेत पाठवणं बंद करणार आहोत का, तो एज्युकेशन सिस्टीम बंद होणार आहे का, एज्युकेशन सेक्टर कमी होणार आहे का, तिथला खर्च कमी होणार आहे का, तर नाही होणार आहे. सो ते देखील चालू राहणार आहे. आपण रेग्युलर घरात जी ग्रोसरी भरतो, जे कन्झम्पशन आपण ते करतो, जे पदार्थ आपल्याला खायला लागतात ते आपण ऑर्डर करतो. सो कन्झम्पशन हे आपलं रेग्युलर आहे. म्हणजेच FMCG कंपनीज किंवा मग त्याच्या रिलेटेड काम करणारे सेक्टर्स हे कमी होणार आहेत का, किंवा त्यांचा त्या बाबतीतला आपला खर्च त्यांच्यासाठीचा कमी होणार आहे का, नाही होणार आहे. सो मला इथे सांगायचं आहे काय, की हे प्रत्येक सेक्टर मार्केटचा पार्ट आहे, इकॉनॉमीचा पार्ट आहे. तात्पुरत्या काळापुरतं जर ती जोखीम आणि ते करेक्शन जर येत असेल तर त्याला जोखीम म्हणून समजू नका. कारण त्याने जनजीवन हे तात्पुरत्या कालावधीसाठी विस्कळीत होऊ शकतं, कायमस्वरूपी नाही. आणि आपलं जगणं आपण थांबवू शकत नाही. कारण रोजच्या जगण्यातला वापर, रोजच्या जगण्यातला ज्या गोष्टींचा वापर आपण करतो, म्हणजे ह्याच्यात असं म्हणता येईल निरंजन, की सकाळी
उठताना किंवा उठल्यानंतर मला ब्रश करायला जी कोलगेट लागते, म्हणजे पेस्ट आपण कुठलीही वापरू तरी आपण कोलगेट त्याला म्हणतो, हो. आणि एवढं त्या कंपनीचा ब्रँड आहे मार्केटमध्ये. आणि रात्री झोपताना मला स्लीपवेलची जी चादर लागते अंगावर ओढायला, ओके, ह्या पूर्ण पिरियडमध्ये जे प्रॉडक्ट मी वापरतो, मी जर वापरतो आहे तर माझ्याबरोबर आणखी कोणीतरी वापरतंय. आज कदाचित त्या कंपनीचं मार्जिन थोडंसं बिकॉज ऑफ पर्सेंटेज ऑफ सेल खाली आल्यामुळे ते प्रोडक्शन कमी झालेलं असेल, किंवा ती प्रॉडक्टिव्हिटी कमी झालेली असेल, किंवा त्या कंपनीचं प्रॉफिट्स कमी झालेले असतील त्या क्वार्टर पुरते, त्या 2 क्वार्टर पुरते, त्या वर्षभरापुरते, म्हणून लगेच कंपनी बंद होणार आहे का? तर तसं होणार नाहीये. ओके. म्हणजे इथे एक्झाम्पल घ्यायचं तर मी जर नायकीचे शूज वापरत असेल आणि जर गेली 5 वर्ष वापरतोय, आता मला शूज बदलायचेत. आता मार्केट अस्थिर आहे, जोखीम आहे. मग मी आता काही शूज वापरणंच बंद करणार आहे का? तर तसं नाही होणार आहे. मग मे बी समजा बिकॉज ऑफ त्या अस्थिरतेमुळे माझं इन्कम काही कारणास्तव मी डायरेक्टली जर त्या इकॉनॉमीशी कनेक्टेड आहे आणि माझं इन्कम त्या काळापुरतं जर कमी झालेलं असेल, किंवा माझ्या इन्कममध्ये ग्रोथ झालेली नसेल अपेक्षित, तर मी मागच्या वेळी 4 वर्षांपूर्वी, 5 वर्षांपूर्वी नायकीचे जे 5,000चे शूज घेतलेले होते, तर यावेळी कदाचित 3,000चे घेईल. पण म्हणून मी शूज वापरणं बंद नाही करू शकत निरंजन. असं ते आहे. त्यामुळे जोखीम आहे ना, ही आपण समजून घेऊ तशी आहे. तर ती बरोबर. जोखीमला जोखीम असं समजू नका कृपया. सो रिस्क ही नक्की आहे, आणि म्हणूनच कायम आपण म्हणतो ना, म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. प्लीज रीड ऑफर डॉक्युमेंट केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. सो ही टॅगलाईन का दिलेली आहे? तर हीच जोखीम आपल्याला समजून घ्यायची आहे, आणि म्हणूनच गुंतवणूक करतानाच आपण ज्या ड्युरेशनसाठी गुंतवणूक करतोय, म्हणजे समजा जर मी एखादा सेक्टर स्पेसिफिक फंड निवडला असेल, म्हणजे बरोबर. बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस हे सेक्टर, किंवा ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक हे सेक्टर, किंवा कन्झम्पशन हे सेक्टर. सो ह्या सेक्टरचं बिझनेसचं सायकल हा किती काळांसाठी योग्य परतावा देऊ शकतो, हे सायकल किती काळांसाठी आहे, यातल्या असणाऱ्या कंपन्या खरंच क्वालिटी आहेत की नॉन क्वालिटी आहेत, यात गुंतवणुकीचं पर्सेंटेज प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीचं डे बाय डे कसं वाढत गेलंय किंवा कमी होत गेलेलं आहे, या सगळ्यांचं अंडरस्टँडिंग करून ती जोखीम आपण कशी खाली आणू शकतो, किंवा त्या जोखमीबद्दल आपण कसा विचार करू शकतो, हे इन्व्हेस्टरने ठरवण्याची ही नक्कीच गरज आहे. सो जोखीमेला खूप घाबरून जाऊ नका. जोखीम ही वेगवेगळ्या पद्धतीची असते. आपण रिस्की इन्व्हेस्टर आहोत, आपण म्हणजे आपण ओव्हर ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर आहोत, की कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर आहोत, की आपण मॉडरेट इन्व्हेस्टर आहोत, हे गुंतवणूक करण्यापूर्वी ठरवा. आणि जनरली निरंजन, की गुंतवणूक ही थोडीशी स्वभावाला अनुरूप असली पाहिजे, असं माझं मत आहे. त्याच्या विरुद्ध जर गुंतवणूक करायला गेलो तर ती कायमच जोखीम आहे, खरंय. आणि जर मी ती अनुरूप ठेवली तर ती कधीच जोखीम नाही. सो हे वा. प्लीज समजून घ्या. ओके, म्हणजे जसं विवाह करताना अनुरूप हो. विवाह संस्था याच्याशी आपण संबंध ठेवतो, आणि तिथून बायोडेटा काढून किंवा तिथून मुलगी किंवा मुलगा शोधून आपण संसार बांधण्याचा प्रयत्न करतो, तसंच गुंतवणुकीचं आहे निरंजन. वा, तुम्ही अगदी वेगळ्या पद्धतीने हे उलगडून सांगितलं. आता हे आपण जोखमीविषयी बोलतोय, तर याच थोडंसं अजून खोलात मी उदाहरणासकट समजा जायचं म्हणलं, तर माझ्या वाचनात आलेला एक मी तुम्हाला हे सांगतो, की कोविडच्या काळात म्हणजेच 2020 मध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना त्यांचे उत्तम रिटर्न्स हे मिळाले, आणि लगेचच मार्केट काय म्हणू बाउन्स बॅक झालं. पण तेच .com क्रांतीच्या वेळी म्हणजेच 2000 साली काही टेक कंपन्यांचे स्टॉक्स रिकव्हरच झाले नाहीत. तर परमनंट लॉसची शक्यता ही गुंतवणूकदारांनी विचारात घ्यायची असते का? सो कसं आहे इथे निरंजन, की आपण आधीच्या पॉडकास्टमध्ये आय थिंक म्हणजे परमनंट लॉस आणि नोशनल लॉस, म्हणजे रिअलाइज लॉस आणि नोशनल लॉस याच्याबद्दल बोललेलो होतो. पण एकदा उजळणी आपण करूयात त्याच्याबद्दल. आणि जसं तुम्ही कोविडच्या काळात, म्हणजे आता ज्या व्यक्तीने एक्झॅक्टली मार्च एप्रिल 2020 मध्ये गुंतवणूक केलेली असेल आणि आज त्याचा पोर्टफोलिओ जर बघितला तर तो आजही 20% घरात दिसतो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. ओके, ज्याने जून जुलै 2020च्या दरम्यान इन्व्हेस्टमेंट केली त्याला समजा 18% रिटर्न दिसत असेल. ज्याने जानेवारी फेब्रुवारी 2021ला इन्व्हेस्टमेंट केली कदाचित त्याला 16% रिटर्न दिसत असेल. सो असं घडलंय एक. आता म्हणजे त्याला उत्तम परतावा हा आपण म्हणू शकतो, कारण कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न 15%च्या वर असणं हा म्हणजे खूपच मोठा रिटर्न आहे, आणि तिथे सॅटिस्फॅक्शन लेव्हल ही असली पाहिजे असं माझं मत आहे.
हॅव्हिंग सेड दिस, .comच्या बद्दल तुम्ही बोललात, तर Y2K इंडियात म्हणजे आलं आणि 2000 सालची जी काही गोष्ट घडली इंडियाच्या बाबतीत किंवा ओव्हरऑलच जगाच्या टेकच्या बाबतीत आपण जर विचार केला तर आता टेक कंपन्यांचे स्टॉक्स रिकवर झाले नाही आणि परमनंट लॉसमध्ये बाहेर पडायला लागलं. तर इथे म्युच्युअल फंडची भूमिका खूप महत्त्वाची आहे निरंजन. म्हणजे आता इथे कुठेही आपण फंड प्रमोट करत नाहीये, पण फ्रँकलिन इंडिया टेक्नॉलॉजी फंड हा फंड 1998 साली आला. ह्या फंडने अतिशय उत्तम परफॉर्मन्स एका वर्षात दिला. म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे 3 to 5 टाइम्स पैसे वर्षभरात झाले निरंजन. बरं. ओके, इतका घसघशीत परतावा दिला. आता त्यानंतर टेक्नॉलॉजीचं युग येतंय. ह्या विचाराअंती बऱ्याच फंड मॅनेजरने ज्या त्या फंड कंपन्या त्यावेळी अवेलेबल होत्या त्या कंपन्यांनी टेक्नॉलॉजी फंड बाजारात आणले. 10 रुपयाची NAV बिकॉज ऑफ .com बस्ट निरंजन 2 रुपये झाली. बापरे. ओके, पण आता हा म्युच्युअल फंड आहे. हम्म. आता त्याच फंडाची आजची जर NAV बघितली तर ती 200 रुपये 250 रुपये दिसते. म्हणजेच ती रिकवर झालेली आहे. सो इथे म्हणूनच म्युच्युअल फंडची भूमिका ही अधोरेखित होते. आपण डायरेक्ट स्टॉकला डायरेक्ट स्क्रिप्टला जाणं, पर्सेंटेज ऑफ ॲलोकेशन आपल्या पोर्टफोलिओचा किती घ्यायचं आहे, त्याचं वेटेज किती असलं पाहिजे, हे कॉमन मॅनला, कॉमन इन्व्हेस्टरला किंबहुना माझ्यासारख्या कन्सल्टंटलाही निरंजन फार का सांगता येत नाही. ओके, आणि म्हणूनच आपण म्युच्युअल फंडांवर अवलंबून का आहोत, कारण त्यांचं ते नॉलेज लेवल आहे, त्यांना तो ॲक्सेस आहे, ते डायरेक्टली त्या कंपन्यांना मॅनेजमेंटला भेटतात. त्या मॅनेजमेंटच्या चेहऱ्यावर जे बॅलन्स शीट कळतं ना निरंजन, ते कागदाच्या बॅलन्स शीटवर नक्कीच कळत नाही, असं माझं कायम ठाम मत आहे. सो मग आपला परमनंट लॉस तिथे होणार नाहीये आणि आपण म्युच्युअल फंडमध्ये नोशनल लॉस आपला होऊ शकतो आणि ग्रॅज्युअली आपण थांबलो. जी आज परिस्थिती आहे की ज्या मागच्या 1, 1.5, 2 वर्षात जे इन्व्हेस्टर आलेत म्युच्युअल फंडच्या माध्यमातून देखील आलेत आणि त्यांना निगेटिव्ह 10%, 15%, 20% निगेटिव्ह रिटर्न दिसत आहेत. तर इथे घाबरण्याची काहीच गरज नाही, कारण ते इंडिव्हिज्युअल सेक्टरला नाहीत, ते कुठेही इंडिव्हिज्युअल एका कंपनीला पैसे दिलेले नाहीत, तर ते व्हर्सटाईल पद्धतीने डायव्हर्सिफाईड अशा पद्धतीने व्हरायटी ऑफ सेक्टर्सला पैसे दिलेले आहेत. सो काळाच्या ओघात तो नोशनल लॉस हा रिकवर होणारा आहे आणि तो परमनंट लॉस कधीही राहणार नाही. सो गुंतवणूकदारांनी आपल्या परमनंट लॉसची शक्यता कशी मॅक्झिमम कमी होईल, तर ह्याचा पहिला प्रयत्न हा वाट ही म्युच्युअल फंडातून आहे, असं उत्तर माझं असेल. दुसरं की म्हणून आपल्याला डायरेक्ट इक्विटीचा पोर्टफोलिओच तयार करायचा नाहीये का, तर असं नाहीये, पण तिथेही सल्लागाराची मदत घ्या. तिथे जो तज्ज्ञ असेल त्या तज्ज्ञाची मदत घ्या. मग त्याला माध्यम परत म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून किंवा आता सेबीने अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट्स किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस याच्या अंतर्गत ज्या सेवा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून किंवा ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांच्या माध्यमातून जे पुरवायला सुरुवात केलेली आहे, तर त्याचा आधार घ्या. म्हणजेच मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की योग्य कंपनीचा, योग्य ब्रँडचा, योग्य सल्लागाराचा, योग्य ॲडवायझरचा, त्यातल्या तज्ज्ञाचा आपण जर विचार केला, त्याच्याशी सल्लामसलत केलं आणि मग मी कुठल्या सेक्टर स्पेसिफिक किती स्टॉक माझ्या पोर्टफोलिओला असले पाहिजेत आणि कशा पद्धतीने मी पुढे गेलं पाहिजे. आता ती व्यक्ती देखील गॉड नाही आहे निरंजन, ती देखील चुकू शकते, पण शेवटी ह्या शक्यता आहेत आणि म्हणूनच आपल्याला आपलं रिस्क घेण्याची मानसिकता, ॲपेटाईट आणि ॲबिलिटी ह्याच्याबद्दल आपण प्रत्येकच पॉडकास्टमध्ये निरंजन बोलतो. तर हे समजून घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे, जेव्हा आपल्याला परमनंट लॉसची शक्यता ही कमी करायची असेल तेव्हा. हे सगळं मिळून होलिस्टिकली एक आणि ॲट दी सेम टाईम म्हणून इक्विटी फंडांना खूप चांगले रिटर्न येतात किंवा शेअर बाजारात खूप चांगले रिटर्न मागच्या 5 वर्षात आले म्हणून सगळे पैसे उचलून मी शेअर बाजारात लावले किंवा सगळे पैसे उचलून मी इक्विटी म्युच्युअल फंडला लावले. त्याऐवजी मी माझं ॲसेट ॲलोकेशन कशा पद्धतीने फॉलो करू शकेल, त्याऐवजी मी म्हणजे ॲसेट ॲलोकेशन फॉलो करताना मी डेट फंड, लिक्विड फंड, इक्विटी म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट, कमॉडिटी या प्रत्येकाचं पर्सेंटेज मे बी व्हाया म्युच्युअल फंड कसं स्वतःला तिथे सॅग्रिगेट करू शकेल, ॲलोकेशन कशा पद्धतीने करू शकेल, याला माझी रिस्क कशी जोडता मला येईल आणि म्हणजेच माझी परमनंट लॉसची शक्यता ही कमी होईल. म्हणजे सांगायला हरकत नाही निरंजन की बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड किंवा मल्टी ॲसेट फंड, आता
ज्या व्यक्तीने 2 वर्षांपूर्वी मल्टी ॲसेट फंडमध्ये किंवा बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, तर मल्टी ॲसेट फंडचा आत्ताचा रिटर्न हा सिंगल डिजिटच आहे, जो डबल डिजिट होता काही पूर्वी म्हणजे. पण तो 2 वर्षांपूर्वी जर 15% दिसत होता आणि आत्ता जर 8% किंवा 9% दिसत असेल, तर नक्कीच तो निगेटिव्ह झालेला नाही. वर्सेस मी 100% मिड कॅप किंवा 100% स्मॉल कॅप किंवा 100% इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्ट केलेली असेल, तर तिथे मला निगेटिव्ह रिटर्न आलेले आहेत. सो ह्या दोघांचं कॉम्बिनेशन मला पोर्टफोलिओला कसं घेता येईल, ह्याचा पण मला विचार करणं गरजेचं आहे. म्हणजेच माझ्या परमनंट लॉसची शक्यता ही कमी होते आणि ह्याच्यावर गुंतवणूकदारांनी इन्व्हेस्टरने हे एम्फसिस करणं अत्यंत गरजेचं आहे. ॲसेट अलोकेशन करणं ही त्यातली महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. म्हणजे परमनंट लॉस टाळायचा असेल तर म्युच्युअल फंड हे कसे महत्त्वाचे ठरतात हे तुम्ही अगदी काय म्हणून त्याला पिन पॉइंटेडली सांगितलं, विशद केलं, आणि ही खूप गरज आहे आत्ताची. आता एक शेवटचा प्रश्न. क्रॅश होणाऱ्या मार्केटमध्ये फॉर्च्यून बनवावी असं अनेकांचं स्वप्न असतं, पण काहींचंच ते स्वप्न पूर्ण होतं. तर नेमके अनेक जे गुंतवणूकदार आहेत ते नेमके कमी कुठे पडतात? सो बेसिकली काय आहे, की म्हणजे एक्झाम्पल ऑक्टोबर 1995 साली आलेला फंड, 10 रुपयाची युनिट प्राईस जेव्हा 4,000 रुपये होते निरंजन, तेव्हा ह्याच्यात भारतातले 3च इन्व्हेस्टर असतात. तर फॉर्च्यून हे 3च इन्व्हेस्टरसाठी लिहिलं जातं. म्हणजे इन्व्हेस्टमेंटने रिटर्न दिलेला आहे, इन्व्हेस्टरला तो मिळालेला नाही. तर फॉर्च्यून आपलं आपण घडवायचं आहे. म्हणजे कितीही माझ्यासारख्या ॲडवायझरने, कन्सल्टंटने, डिस्ट्रीब्युटरने जीव तोडून सांगितलं, तरी ही लोकं बाजारातून बाहेर पडतात, म्युच्युअल फंडातून बाहेर पडतात. शांतता ती मनाला लाभू देत नाहीत आणि सारखं पळत्या घोड्यावर पैसे लावायचे. पण जो घोडा हा कायम कन्सिस्टंटली चांगला पळू शकतो, मे बी तो कमी धावेल, टप्प्याटप्प्यानं धावेल, कदाचित एखाद्या वेळी तो खूप वेगानं धावेल, पण ओव्हरऑलच मला योग्य परफॉर्मन्स मिळेल, माझी रिस्क कशी कमी होईल. ओके, ह्या सगळ्या अर्थानं म्हणजे ज्याच्यात रिस्क कमी कशी होईल असं जेव्हा आपण म्हणतो आणि फॉर्च्यून बनवायचं आहे असं तुम्ही मला प्रश्न घातलाय, तर म्हणजे मला रिस्क ॲडजस्टेड रिटर्न म्हणजे इथून पुढच्या कालावधीत म्हणजे कसं आहे निरंजन, की मला खूप जण असं विचारतात की भविष्यातली HDFC बँक कुठली, ओके, किंवा भविष्यातले रिलायन्स इंडस्ट्री कोण, किंवा भविष्यातलं पेज इंडस्ट्री कोण, किंवा भविष्यातला निपॉन इंडिया ग्रोथ फंड कुठला, किंवा भविष्यातला HDFC फ्लेक्झी कॅप असा फंड कुठला असेल. तर आता ह्या फंडांनी फॉर्च्यून बनवलंय किंवा ह्या कंपन्यांनी फॉर्च्यून बनवलंय, ओके, लोकांसाठी, इन्व्हेस्टर्ससाठी. पण आता ह्याच्यातलं इन्व्हेस्टरचं पर्सेंटेज काढलं तर ते 0.5%, 1%, डोक्यावरून पाणी 1.5% असंच का दिसतं आणि त्यांचंच फॉर्च्यून का झालेलं दिसतं? कारण त्यांना वेल्थ क्रिएशनचं खरं राज कळलंय. ओके, त्यांना हे कळतंय की कोणीतरी विकतंय आणि त्यामुळे मला स्वस्तात विकत मिळतंय. ओके, आणि म्हणूनच ते करेक्शनच्या फेजमध्ये जिथे ग्रीड आणि फिअरचा विषय येतो, अशा घटनांमध्ये ते स्वतःला योग्य पद्धतीने इन्व्हेस्टर म्हणून पुढे आणतात. म्हणजे ते कन्सिस्टंटली इन्व्हेस्ट करतच असतात निरंजन. म्हणजे याचं आणखीन एक उदाहरण असं देता येईल निरंजन, 1979 साली सेन्सेक्स सुरू झाला आणि आत्तापर्यंतचा सेन्सेक्स, तर याच्यात साधारणतः 150-200 दिवस असे होते निरंजन टोटल पिरियडमध्ये, जिथे जर मी इन्व्हेस्टर म्हणून स्वतःला इन्व्हेस्टेड जर ठेवलं नसतं, तर कदाचित माझा 70-80% रिटर्न वाईप आउट झालेला आहे. ओके, साधारण 60 ते 70 दिवस असे आहेत की जिथे मी इन्व्हेस्टर म्हणून इन्व्हेस्टेड नसतो, तर ऑलमोस्ट माझा 60-65% रिटर्न वाईप आउट झालेला आहे. साधारण 48 ते 50 दिवस असे आहेत की जिथे मी इन्व्हेस्टेड नसतो ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून, तर माझा 40-50% रिटर्न वाईप आउट झालेला आहे. सो हे गणित काय सांगतं निरंजन? हे कायमच हे सांगत आलेलं आहे की मला कधीही टायमिंग करणं हे शक्य नाही. मला जर माझं फॉर्च्यून बनवायचं असेल आणि खरोखरीच मला ड्रीम माझी ॲसेट क्रिएट करायची असेल, आणि हे शक्य आहे निरंजन, याला खूप त्रास करून घेण्याची गरज नाही. मी जर शांत राहिलो, योग्य क्वालिटी म्युच्युअल फंडमध्ये किंवा योग्य क्वालिटी कंपनीमध्ये जर मी राहिलो, तर मे बी मला शॉर्ट टर्मला किंवा एखाद्या पिरियडला, म्हणजे असं होतं ना निरंजन, की सिमिलर मिड कॅप फंड सेम पिरियडमध्ये एक मिड कॅप फंड 20% रिटर्न देतो आणि एक 25% देतो. म्हणून 20% वाला खराब नसतो निरंजन. बरोबर. ओके, आणि मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ज्याने 20 दिलाय तो 22 देतो, ज्याने 25 दिलाय तो 15 वर येतो, किंबहुना तो निगेटिव्ह पण होतो. असं घडतं ना.
तर इट इज अ कॉल टेकन बाय दी फंड मॅनेजर ऑर दी फंड हाऊस. सो तुम्ही त्याला, जेव्हा आपण कायम सांगतो की आपण फंड हाऊसशी जोडलं गेलेलो आहोत, आपण त्यांच्या प्रोसेसशी जोडले गेलेलो आहोत, तर प्लीज या सगळ्या गोष्टींचा विचार करा. म्हणजे आपलं मार्केटमधलं बनणारं फॉर्च्यून हे अबाधित राहील आणि आपण योग्य पद्धतीने ॲसेट ही क्रिएट करू शकू. म्हणजे हल्ली निरंजन कसं आहे, आकडे बोलायला खूप सोपे आहेत, 50 कोटी 100 कोटी. काही काळानंतर ही गरज लागणार आहे, हे पण तिथं दिसतंय. म्हणजे मे बी उद्या जर तुमच्या मुलाने सांगितलं, बाबा मला स्टार्टअप घालायचं आहे आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये घालायचं आहे, तर तुम्ही मला प्लीज थोडीशी ॲसेट तुमच्या ॲसेटमधली मला द्या. तर 5-25 कोटी तुम्हाला कुठे द्यायला लागतील हे कळणार नाही निरंजन. सो असं ही जर ॲस्पिरेशन असणारी पिढी आहे, तर आत्ताच्या पालकांनी देखील तो विचार करा की वेल्थ क्रिएशन ही आर्ट आहे. फॉर्च्यून हे काहीच पर्सेंटेज लोकांचं बनतं आणि ते तेव्हाच बनतं जेव्हा मी फॉर्च्युनेट बनवणाऱ्या चांगल्या कंपन्यांबरोबर बरोबर आहे. आता ह्या चांगल्या कंपन्या कोण ठरवणार आहे? तर बट ऑबियस म्युच्युअल फंडचे फंड मॅनेजर, त्यांची ॲनालिस्टची टीम, त्यांची रिस्क मॅनेजमेंटची टीम हे सगळं ठरवणार आहे. आणि ॲट दी सेम टाईम तुमचा डिस्ट्रीब्युटर, तुमचा ॲडवायझर, तुमचा कन्सल्टंट हा जर योग्य पद्धतीने एक्सपिरियन्स असेल आणि तो ह्या सगळ्या गोष्टी बघत असेल आणि रिस्क ॲडजस्टेड रिवॉर्ड, रिस्क ॲडजस्टेड रिटर्न, चांगलं ॲसेट अलोकेशन तुमच्या पोर्टफोलिओसाठी बनवून तुम्हाला देत असेल, योग्य सोल्युशन तुम्हाला देत असेल, तर ते तुमच्या फॉर्च्यूनसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तिथे तुमचं फॉर्च्यून हे बनणार आहे. सो तुम्ही इन्व्हेस्टर म्हणून हे प्लीज चेक करा की ज्यांच्या बरोबर आपण गुंतवणूक करतोय ती व्यक्ती तेवढी नॉलेजेबल आहे का? ती आपली ॲसेटची विभागणी योग्य पद्धतीने करून देते का? का ती एकाच ॲसेट क्लासला खूप जोर देते आणि मग ते ॲसेट ॲलोकेशन करून ते पर्सेंटेज ऑफ ॲलोकेशन राईट स्पिरिटमध्ये इयर ऑन इयर चेंज केलं जातं आहे का? किंबहुना जर माझं रिस्क टेकिंग ॲबिलिटी खूप हाय आहे, तर माझं रिस्की ॲसेटमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट होती आहे का? माझं रिस्क ॲपेटाईट खूप लो आहे, तर माझी जास्तीत जास्त रिस्क असणाऱ्या ॲसेटमध्ये कमीत कमी गुंतवणूक होती आहे का? असं तरी ठोकताळे आपण लावले पाहिजेत. फंड निवडताना स्टँडर्ड डेव्हिएशन, शार्पे रेशो, टर्नओव्हर रेशो, हे टर्निंग रेशो किंवा असंही त्याला म्हणतात. त्यानंतर अल्फा, बीटा या सगळ्या गोष्टींना अत्यंत महत्त्व आहे. आणि जेव्हा आपण रिस्क ॲडजस्टेड रिवॉर्ड किंवा रिस्क ॲडजस्टेड रिटर्न योग्य मिळावा असं आपण म्हणतो, तर आपल्याला जर फॉर्च्यून बनवायचं आहे, तर ह्या गोष्टींची पडताळणी, फेर तपासणी, ऑनगोईंग बेसिसवर या गोष्टी चेक होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आम्ही क्रिशांच्या एंडला निरंजन इन दी इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर हे कायम करतो. म्हणजे मी ज्या 15 म्युच्युअल फंड कंपन्यांबरोबर काम करतो, त्या प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीला आपण वर्षातून एकदा त्या कॉर्पोरेट ऑफिसला व्हिजिट देतो. मी, माझी सेल्सची टीम, माझी रिसर्चची टीम असं कंबाईंड आम्ही जॉईंटली मीटिंग घेतो. आपण चीफ रिस्क ऑफिसरला भेटतो. त्यांनी रिस्कचं फ्रेमवर्क कसं बनवलेलं आहे त्याच्याबद्दल आपण समजून घेतो. त्यानंतर मग ते फ्रेमवर्क तो फंड मॅनेजर योग्य पद्धतीने फॉलो करतोय का त्याच्यात डेव्हिएशन होतंय, ॲनालिस्ट डेव्हिएट करतोय की फंड मॅनेजर डेव्हिएट करतोय, काय गोष्टी घडतायत या नेटानं आणि त्याच फॅक्टशीटमध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत का, हे समजून घेतो. आणि मग त्या फंड हाऊसला, त्या फंडमध्ये आपण आपल्या इन्व्हेस्टरला रिटेन ठेवायचं आहे की नाही, या सगळ्यांची माहिती घेऊन अंदाज घेत घेत पुढे जातो. कारण गोष्टी या कायम बदलत असतात आणि ही सगळी माहिती घेऊन आल्यानंतर, ती व्हिजिट झाल्यानंतर आपण प्रत्येक फंड मॅनेजर बरोबर किंवा त्या चीफ रिस्क ऑफिसर बरोबर फोटो काढलेला असतो. तो फोटो, त्या मीटिंगची सगळी समरी, तो अजेंडा आपण आपल्या प्रत्येक इन्व्हेस्टरला निरंजन पाठवतो. याचा मागचा उद्देश हाच आहे की तो इन्व्हेस्टर त्या फंड हाऊसमध्ये किंवा त्या फंडामध्ये गुंतवणूक करेलच किंवा केलेलीच असेल असं नाही, पण त्याला काय बॅकग्राऊंडला चाललेलं आहे आणि मी चांगला सेफ इन्व्हेस्टर कसा आहे याची जाणीव त्याला करून देणं आणि किंबहुना तो योग्य पद्धतीने, योग्य मार्गाला, योग्य दिशेला कसा चाललेला आहे आणि म्हणजेच त्याचं फॉर्च्यून कसं घडतंय. ओके, हे मला त्याला म्हणजे हे आम्ही कायम दाखवण्याचा प्रयत्न क्रिशांच्या माध्यमातून करत असतो. सो फॉर्च्यून बनवणं शक्य आहे. फक्त ते काहीच लोकांना शक्य आहे. कारण याच्यात मी एक नक्की म्हणेल निरंजन, की सामान्य गोष्टी अतिसामान्य पद्धतीने करणं म्हणजे डुईंग ऑर्डिनरी थिंग्स विथ एक्स्ट्रा ऑर्डिनरी वे. डोंट डू एक्स्ट्रा ऑर्डिनरी थिंग्स विथ ऑर्डिनरी वेज ऑर एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेज. डू ऑर्डिनरी थिंग्स विथ एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेज इन अ कन्सिस्टंट मॅनर. युअर फॉर्च्यून विल डेफिनेटली हॅपन. खूपच उत्तम कोट आहे हा. कारण कन्सिस्टन्सीच अनेकांची तिथेच मार खातात अनेक जण आणि ती सातत्य न टिकल्यामुळेच जे काही ही काही संपत्ती बनवण्याचं जे काही स्वप्न आहे तर ते अपूर्ण राहतं.
त्याच्यामुळे सध्याच्या मार्केट स्थितीमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांनी हाच बोध घेतला पाहिजे या पॉडकास्टमधनं, की तुम्ही गुंतवणूक करत राहा आणि डिस्ट्रीब्युटर तुमचा योग्य आहे ना याची खात्री जर तुम्हाला असेल तर ती कंटिन्यू ठेवायला काहीच हरकत नाहीये. सो इंडिया लँड ऑफ अपॉर्च्युनिटीज असं आपण कायम निरंजन सांगतो. बाहे खोल के इकॉनॉमी बैठी है. अगले 10 साल 20 साल येणाऱ्या 1 डेकेड 2 डेकेडमध्ये अतिशय वेगानं इकॉनॉमी पुढे सरकणार आहे. त्याचबरोबर मार्केटही पुढे सरकणार आहे. सो इन्व्हेस्टर म्हणून आपल्याला ते जर फॉर्च्यून आपल्या पदरात पाडून घ्यायचं असेल आणि योग्य वेल्थ क्रिएट करायची असेल तर शांत राहा, रिलॅक्स राहा आणि स्वतःतला एक चांगला इन्व्हेस्टर बाहेर काढा. आणि स्वतःचं बाजीगर व्हायचं स्वप्न म्हणजे आपण कायम म्हणतो ना, हार कर जितने वाले को बाजीगर कहते. तर जरी पोर्टफोलिओ आपला काही काळापुरता हा विजेता नसेल किंवा तो निगेटिव्ह असेल तरी आपल्याला ती बाजी हारली असं आपण होत नाही. आपण ते ॲव्हरेजिंग योग्य करत राहिलो तर हार कर जितने वाले को बाजीगर कहते. काही काळापुरतं आपण हारणार आहोत पण आपण आयुष्याची बाजी आणि फॉर्च्यून बनवायची बाजी ही नक्कीच मारणार आहोत. नक्कीच. त्यामुळे सगळ्या गुंतवणूकदारांनाही आव्हान आहे की तुम्हाला काही सल्ल्यासाठी, मार्गदर्शनासाठी, काही शंका निरसनासाठी जर तुम्हाला मदत पाहिजे असेल तर तुम्ही क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क हा साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. मी नंबर परत एकदा सांगतो 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचं चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, अमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2025ची प्रस्तुती आहे. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी. क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी. क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. क्रिसेंट. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.